नालासोपाऱ्यातील विजयलक्ष्मी नगरमधील 41 इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। यासाठी येथील रहिवासी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयात आले होते आणि आम्हाला न्याय द्या असं सांगितलं आहे। परंतु या ठिकाणी एक शिष्टमंडळ बहुजन विकास आघाडीचं न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे। नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आज पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला आहे। आम्हाला घराच्या बदली घर पाहिजे। महानगरपालिका जेव्हा घर बांधत होते तेव्हा कुठे होती? आज ते महानगरपालिकेतील जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांची प्रॉपर्टी निलंबित करा, जप्त करा, त्यांना निलंबित करा आणि जे बिल्डर आहेत त्यांच्यावर पण केस करा। आज 15 वर्ष एवढे बिल्डिंग बांधत होते, 41 बिल्डिंग बांधत होते, तेव्हा ही लोक काय करत होती? आज आमची घरं दिसत का? आम्हाला आज रस्त्यावर आणलं आहे। एकीकडे लाडकी बहीण योजना काढली आणि दुसरीकडे त्याच बहिणीनं रस्त्यावर आणलं। आमच्या पोरांच्या परीक्षा चालू आहेत, भर परीक्षा चालू असताना आज ह्या लोकांनी आमची घरं तोडलीत। पोरांच्या डोक्यावर परिणाम होऊन झाला आहे, परीक्षेकडे लक्ष लागत नाही। आम्ही कसं राहायचं? आमची काहीतरी व्यवस्था करा। एक माणूस कमवणारा 10-20 हजारात काय होणार का? भाडा कुठून आणणार? एकटा माणूस कमवणारा 4 लोक तोंड खाणारी कुठून भाडा भरायचा? आम्हाला म्हाडामध्ये शिफ्ट करा ना, तात्पुरती आमची व्यवस्था करा आणि आम्हाला घराच्या बदली घर आमच्या जागेवरच बांधून द्या। या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, या ठिकाणी एकच म्हणणं आहे की मला घराच्या बदले घर द्या सगळ्यांना, बाकी काही नाही बोलायचं। मला सांगा, या ठिकाणी जेव्हा तुमच्याकडे नेते लोक आले होते, काय आश्वासन दिलं होतं? तेच दिलं ना, बोलले की तुम्हाला पहिला आम्ही शिफ्ट करू, तुम्हाला हातात चावी देऊ, त्याच्यानंतर तुमच्या बिल्डिंगवर बुलडोझर देणार। चावी तर आम्हाला काय भेटली नाही, पण घर आमचं तुटलं। आज आम्ही रस्त्यावर होतो। माझं म्हणणं आहे, म्हाडाची घरं खाली आहेत ना, तिथे तात्पुरतं आम्हाला शिफ्ट करा ना, भाडं भरायची आमची एवढी ऐपत नाही बस। आता दोन्ही अजून एक महिला आहेत, मला सांगा, सरकार दोन्ही ठिकाणी भाजपचंच आहे, इथले आमदारसुद्धा भाजपचे आहेत आणि ज्यावेळी तुमच्याकडे आले होते तेव्हा त्यांनी काय आश्वासन दिलं होतं आणि आता काय बोलत आहेत? त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलं होतं की जिथपर्यंत मला जे तुम्ही जितवणार, वोट देणार, तर आम्ही तुमची घरं वाचवणार आणि जिथपर्यंत तुम्हाला चावी नाही देणार हातपर्यंत तिथपर्यंत तुमच्या घरं तोडली जाणार नाही, असं ते आम्हाला बोलून गेले तिकडे। आणि नंतर मग आम्ही त्यांच्याकडे गेलो सगळ्या बायका मिळून। मग त्या बोलल्या की आता तुमची बिल्डिंग तुटते, तर आता आम्ही काय करणार, का मी आता राजीनामा देऊ का, असे ते बोलले। ते तुमच्याकडे येऊन अक्षरशः रडले होते, कारण तुमचा उद्ध्वस्त झालेला संसार ते बघत होते आणि रडत होते। काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आम्हाला असं वाटलं की ते एवढे आमच्यासाठी भाऊक आहेत, ते आम्हाला साथ देतील, ते जितले आहेत, ते आम्हाला घरच्या बदले घर मिळेलच। आम्हाला ही पूर्ण गॅरंटी होती की जी भाजपा आली आहे ना, ती आम्हाला आमचं घर कधी तोडणं देणार नाही, रस्त्यावर आम्हाला ठेवणारच नाही, आमची सरकार आम्हाला देणारच घराच्या बदले घर। आम्हाला एवढा भरोसा त्यांच्यावरती होता, पण आज तो भरोसा तुटला आहे आणि आम्ही आज रस्त्यावर बसले आहेत सामान घेऊन। आणि मला हेच बोलायचं आहे की आम्हाला घरच्या बदले घर द्या। या ठिकाणी लोकांचं जीणं सध्या आहे असह्य झालेलं आहे। आम्हाला घराच्या बदली घर द्या, कारण केंद्रातही तुमचं सरकार आहे आणि राज्यातही तुमचं सरकार आहे। एखादा GR काढा आणि आमचं पुनर्वसन करा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। मुख्यमंत्री याकडे लक्ष देतात का आणि या लोकांचं पुनर्वसन करतात का, हे मात्र आता पाहावं लागेल। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार।